यावेळी जर बघितलं तर अमोल यांचा पहिला चेंडू आणि तिथे काही संधी निर्माण झाली होती, मात्र जर बघितलं तर गिरकी घेतली आहे इथे चेंडूने नाही मात्र क्षेत्ररक्षकाने आणि झेल झाला इथे ड्रॉप. पहिल्या चेंडूवर संधी निर्माण झाली होती आणि दीपक यांना जर बघितलं तर बाद करायची सुवर्ण संधी इथे होती, मात्र झेल ड्रॉप झाला. संधी जर इथं बघितली तर दवडली गेली आहे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा आपण बघू शकतो. दीपक स्ट्रायकर एंडवर रेडी आहेत. यावेळी जर बघितलं तर बाहेरच्या दिशेने टाकला चेंडू आणि त्याच दिशेने खेळून काढलाय. जर बघितलं तर जिकडचा बॉल तिकडे खेळायचा इथे प्रयत्न केला जातोय. फलंदाज आपण बघू शकतो तंत्रशुद्ध फलंदाजी केली जाते आणि दीपक कालच्या देखील सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, चांगली फलंदाजी केली होती आणि एक जर बघितलं तर दीपक 3 डायमेन्शनल प्लेअर आहे. बॅटिंग देखील चांगली करता, फिल्डिंग तर सर्वोत्तम आहे आणि गोलंदाजी जर बघितली तर कायच गोलंदाजी करता, वेगवान गोलंदाज आपण बघू शकतो. दीपक यांना सेकंड इनिंग ज्यावेळेस चालू होईल तर नवीन बॉल घेऊन येतील. सध्याच्या घडीला जर बघितलं तर अमोल रेड्डी गोलंदाजी मार्कवरती 2 चेंडूंचा खेळ झालाय, 2 धावा आतापर्यंत खर्च आणि स्ट्राईकवर आलेत डावखुरे फलंदाज रोहित. यावेळेस जर बघितलं तर पायावर टाकलेला चेंडू थोडंसं जर बघितलं तर वेट बॅलन्स मागच्या दिशेने घेऊन गेले आणि चेंडू फ्लिक करून दिला इकडे स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव येते आणि आपण ऑनस्क्रीन बघू शकतो चांगला सामना चालू आहे. पंचांच्या भूमिकेत आपण बघू शकतो बाबा कदम सर. त्याच रीतीने जर बघितलं तर दुसऱ्या बाजूला अनुभवी पंच सुजित पांड्यन सर यांच्याकडे देखील सर्वांच्या नजरा असतील. SP पॅनलचे सुजित पांड्यन सर ते जर बघितलं तर भिरकावण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आधी फिरली आणि चेंडू नंतर चालला यष्टीरक्षकाच्या दिशेने. कोणतीही धाव येत नाहीये. निर्धाव स्वरूपी येणाऱ्या चेंडूने षटक पुढे चाललंय. 3 धावेंवर धावफलक स्थिर. यावेळेस जर बघितलं तर बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू पुन्हा एकदा जर बघितलं तर बॅट लवकर फिरते, थोडंसं थांबून खेळावं लागेल. दिवसातील दुसरा सामना आपण बघू शकतो. पिच थोडंसं ओलं आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं होतं चेंडू थांबून येत होता, तर दुसऱ्या सामन्याला झाली आहे सुरुवात. पहिलं षटक मार्गस्थ असताना 3 धावा लागल्यात धावफलकावरती. कोणताही गडी बाद नसणार आहे. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील. यावेळेस आणखीन एक बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू अपील केली गेली होती इथं मैदानाच्या आतमध्ये, मात्र पंच कळवत आहेत अवंतरच्या स्वरूपात. एक धाव येते, वाईड आलाय मैदानाच्या आतमध्ये. इथे जर बघितलं तर बाहेरच्या दिशेने कामगिरी केली गेली आणि सकाळच्या सत्रात जर बघितलं ना तर चांगलं नाव घेऊन दिवसाची सुरुवात केली पाहिजे आणि इथे साध यांना हे सांगितलं जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघू शकतो 5 धावा झाल्यात धावफलकावरती. बिनगडी बाद 5. यावेळेस जर बघितलं तर रवींद्र आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू निर्धाव होता आणि दुसऱ्या चेंडूवर जर बघितलं तर रेफर केला गेलाय. यस, फेअर डिलिव्हरी असेल आणि चौकाराच्या स्वरूपात जर बघितलं तर 4 धावा येतील.
4 धावेने धावफलकात होईल बदल. 9 धावा झाल्यात धावफलकावरती आणि इथे आलाय यामा साईश मोटर्सचा सुपर 4. इथे जर बघितलं तर पायावर टाकलेला चेंडू हुक करायचा प्रयत्न होता, गुडघा टेकवत चेंडू खेळून काढला, मात्र तिथे जर बघितलं तर झेल देखील सुटतोय. 1 धाव आली आहे, 2चा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावांनी जर बघितलं तर धावफलक पुढे चाललाय. 11 धावा झाल्यात धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना आपण बघू शकतो. इकडे जर बघितलं तर आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि पाठवलाय कुठे सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा. षटकार. षटकाराचे प्रायोजक असतील उमेश एंटरप्राइजेस, उमेश दादा सैनी. ते जर बघितलं तर 2 षटकांची झाली आहे. पॉवर प्ले समाप्त झाला आहे. धावफलकावर आपण बघू शकतो 23 धावा लागल्या आहेत आणि रवींद्र यांचे जर बघितलं तर थोडीशी मागडी गोलंदाजी ठरली आहे. एका षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्यात. पहिलं षटक शांत राहिलं होतं, मात्र दुसऱ्या षटकात फलंदाजांची बॅट तळपली होती आणि इथे जर बघितलं तर चांगला चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडूने जर बघितलं तर तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली आणि इथे जर आपण फलंदाजांवर जर बघितलं ना तर 90sची आठवण करून देता, जे क्लीन शेव. आणि जर बघितली तर यस स्मिथ हास्य देखील आलेलं आहे. यावेळेस भिरकावण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. निर्धाव चेंडू, माफ करा, अवांतरच्या स्वरूपात 1 धाव येते आणि यस आपण बघू शकतो स्क्रीनवरती रोहित यांना 90sची आठवण करून देणारा हा चांगली आपण म्हणतो ना स्टील बॉडी. यस थोडंसं स्मिथ हास्य येत आहे, लाजीरवाणी चेहरा आहे, लाजलेत थोडे. आणि हिप्पी कट, मागचे ते केस मोठे केलेले, कायच चॉकलेट बॉय म्हणू शकतो यांना आपण. यावेळेस जर बघितलं तर चेंडू पायावर टाकला होता आणि भिरकावून दिलाय तिकडे. फूड स्पॉन्सर रवींद्र माळी यांच्या होल्डिंगला लागणारा हा चौकार आलाय. यामा साईश मोटरचा दमदार चौकार. ते जर बघितलं तर कायच फटका सजवला गेला. पायावर टाकलेला चेंडू होता आणि त्याला भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने.
यावेळेस जर बघितलं तर अँगल चेंज केला आणि जर बघितलं तर ड्वेन ब्रावो ज्या गोलंदाजीसाठी फेमस असतात लुपी फुलटॉस आपण बघू शकतो. जो थोडासा जर बघितलं ना तर खालच्या दिशेने उतरतो त्याच प्रकारे चेंडू हाताळला गेला आणि फलंदाजाला इथे चकवलं गेलंय. षटकातील चौथा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. पायावर टाकला आणि सरळ पाठवून दिलं सीमारेषे पार. धावा मिळतील 6. उमेश एंटरप्राइजेसचा उत्तुंग षटकार. दरम्यानच्या काळात 5व्या चेंडूवर देखील बिघेटचा प्रयत्न केला गेलाय. नो मध्ये लँड होतोय चेंडू. पडल्यानंतर मागच्या दिशेने वळतोय. एकच धाव येईल. एकेरी धाव्याने जर बघितलं तर धावफलक पुढे चाललंय. 35 धावा असतील धावफलकावरती. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. त्याला सामना थोडा वेगात खेळवायचा आहे. कालच्या जर सत्रात बघितलं तर चांगली कामगिरी राहिली होती. भरपूर आतषबाजी केली होती फलंदाजांकडून. आज देखील आपण बघितलं तर चांगली फलंदाजी राहिली होती सकाळच्या सत्रात विवेक यांची. आणि गोलंदाजीमध्ये जर बघितलं तर यावेळेस जर बघितलं तर पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न केला आणि निर्धाव चेंडूने जर बघितलं तर षटकाची होती यशाबाबती. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर असतील. बिनगडी बाद 35 धावा. डीजे डीजे येस. दांडे डीजे जर बघितलं तर सातत्याने जळगावमधलं जर क्रिकेटमधलं जर साऊंड सिस्टीम असली ना तर दांडे डीजे म्हणजे आवर्जून बघितलं जातं. मोल आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक चांगल्यारीत्या हाताळलं गेलं होतं. फक्त 5 धावा केल्या होत्या. इथं जर बघितलं तर चांगली राहिली यांची गोलंदाजी. यावेळेस जर बघितलं तर आणखीन एक चांगला चेंडू होता आणि अँगल क्रिएट करायचा प्रयत्न केला होता. मात्र जर बघितलं तर रोहित यांच्या बॅटमधून आलेला आहे झंझावती चौकार. ज्याचे प्रायोजक असतील यमा साईश मोटर्सचे कल्पेश दादा कुदळ. चांगला फटका सजवला गेला रोहित यांच्या बॅटमधून. आत्तापर्यंत जर बघितलं तर एका बाजूला आपण बघू शकतो दीपक 12 चेंडूंचा सामना करत 20 धावा बनवल्यात. आणि दुसऱ्या जर दिशेने जर बघितलं तर 8 चेंडूंमध्ये 200च्या स्ट्राईक रेटने खेळता येतं रोहित तिथे. यावेळेस जर बघितलं तर चांगला चेंडू हाताळला गेलाय. अमोल यांनी जर बघितलं तर पहिला चेंडू निर्धाव होता. तिथे दुसऱ्या चेंडूवर रोहित यांनी कमबॅक केला. चौकार खेचला. आणि इथे जर बघितलं तर पुन्हा एकदा आपण बघू शकतो अमोल कमबॅक करताना दिसत आहे. मात्र चेंडू जर बघितला तर वाईड आहे. यावेळेस जर बघितलं तर पायांचा वेध घेणारा चेंडू होता. आणि फील्ड रिस्ट्रिक्शनबद्दल जर सांगायचं म्हटलं तर लेग साईडला कीपर आणि बॉलर सोडून 5 क्षेत्ररक्षक लावू शकता. कारण की बॉलर जर बघितलं तर तो हा फिल्डर म्हणून कन्सिडर केला जात नाही.
यावेळेस जर बघितलं तर लेग बायच्या स्वरूपात मागच्या चेंडूवर एक धाव आली होती. इथे मात्र बॅटच्या साह्याने जर एक धाव येते, ह्या धावेने धावफलक आता भर पडेल. धावफलकावर असतील 42 धावा. चौथ्या चेंडूचा मार्गस्थ असताना 2 चेंडू बाकी आहे. अमोल माळी यांची जर बघितलं तर उल्लेखनीय गोलंदाजी राहिली आहे. 5वा चेंडू घेऊन येतील. यावेळेस जर बघितलं तर काय वाईटच्या स्वरूपात एकेरी धाव येते. अवांतरच्या स्वरूपात जर या षटकामधील जर बघितला तर हा दुसरा वाईट असेल. यावेळेस जर बघितलं तर वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, मात्र चेंडू लोअर फुलटॉस झाला आहे. बॅटची कड लागल्यानंतर यष्टीरक्षक येत आहे पकडण्यासाठी. कोणतीही धाव येत नाहीये. धावफलक स्थिर असेल 43 धावसंख्येवरती. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी राहिली इथे. अमोल यांची 12 धावा खर्च केल्यात 11 चेंडूंच्या स्पेलमध्ये. शेवटचा चेंडू घेऊन येतील. यावेळेस जर बघितलं तर पायावर टाकला होता चेंडू आणि त्यावर जर बघितलं तर रोहित यांचा सुरेख फटका आलाय. चेंडू चालाय सीमारेषे पार. धावा मिळतील 4. यामा साईश मोटरचा सुपर चौकार. चला 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघू शकतो धावफलकावर बिनगडी बाद 47 धावा झाल्यात. यावेळेस जर बघितलं तर बॅटी खाली टाकलेल्या चेंडूला जर सरळ भिरकावून दिलंय काउस कॉर्नरच्या क्षेत्रात. चेंडू चाललाय आणखीन एक मैदानाच्या बाहेर. षटकार येतोय उमेश एंटरप्राइजेसचा दमदार षटकार. दुसरा चेंडू घेऊन येतील सचिन. यावेळेस जर बघितलं तर नोचा कॉल आला इथे. पंचांच्या भूमिकेत असलेले सुजित पांड्यन सर नो आहे कळवत आहे. चेंडू जर बघितला तर तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. चांगला अडवलाय बॉल. नोच्या स्वरूपात 2 धावा येत आणि थ्रो गोलंदाजीच्या रिगार्डमध्ये इथे नो बॉल दिला गेला. आणि इथे जर बघितलं तर गोलंदाजीमध्ये होईल बदल. यस आपण बघू शकतो बिग स्क्रीनवरती. चांगली अंपायरिंग म्हणावं लागेल सुजित पांड्यन सर यांच्याकडून. आणि निश्चित स्वरूपात क्षेत्ररक्षण करत असताना एस तिसऱ्या पंचांची मागणी घेतली गेली आहे.
यस, तिसऱ्या पंचांचा देखील कॉल आला आहे, नो बॉल. आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. इथे जर बघितलं तर सचिन यांना थांबावं लागेल. तिथं क्षेत्ररक्षण करत असताना बघितलं तर निश्चित स्वरूपात 2 धावा अडवल्या गेल्यात, 2 धावा वाचवल्या गेल्या. आणि या 9+2च्या भरोशावर मदतीने जर बघितलं तर धावफलकावर असतील 56 धावा, नॉट आऊट, 56 नॉट आऊट. आणि 56 नॉट आऊटवरून आपल्याला एक गोष्ट आठवली की KCLच्या स्पर्धेमध्ये देखील एक संघ होता 56 नॉट आऊट या संघाचा, अजय दादा सोनवणे आणि बापू सोनवणे यांचा संघ. चला, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. यावेळेस जर बघितलं तर चेंडू फार उशिरा आलाय आणि दीपक म्हणत असतील काय झालं, एक झोप झाली असती चेंडू माझ्यापर्यंत येईपर्यंत. फार कमी गतीने जर बघितलं तर चेंडू हाताळला गेलाय. पाहिजे तिथे फटका खेळू शकले असते, मात्र यस, रिग्रेट करताना दिसतंय आपल्याला बिग स्क्रीनवरती आपण बघू शकतो. निराश झाले स्वतःच्याच कामगिरीवरती इथे दीपक. आणि पुन्हा एकदा जर आपण बघितलं तर चार्मिंग पर्सनॅलिटी स्ट्रायकर यांच्या दिशेने बघू शकतो आपण रोहित यांना. यावेळेस जर बघितलं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि तिथे काय नो बॉल. पॉपिंग क्रीजच्या पुढे जर बघितलं तर दुसरा टप्पा पडला गेलाय आणि फलंदाज जर इथं बघितलं तर सुरक्षित असतील. आणि सकाळच्या नाश्त्यात जर बघितलं ना तर इथं रोहित यांनी निश्चित स्वरूपात नशीब खाऊन आलेत. काय तिथे यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या होत्या, मात्र नोचा कॉल आल्यामुळे जर बघितलं तर नो देखील असेल आणि पुढचा चेंडू जर बघितलं तर फ्री हिट असेल. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. पॉपिंग क्रिशच्या जर पुढे बघितलं तर 2 टप्पे पडले होते आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. रोहित यांचा सामना करतील फ्री हिट चेंडूचा. यावेळेस काय नो बॉल. तोफेचा गोळा फेकायचा प्रयत्न केला इथून डायरेक्ट जर बघितलं तर डकआउट मधून देखील नो बॉलचा कॉल आला होता इथे फील्ड बॅटिंग करणाऱ्या संघाकडून आणि गोलंदाज बदल होईल. यस, आपण रिप्ले मध्ये बघू शकतो काय तोफेचा गोळाच फेकून मारला जणू. आणि रोहित यांनी जर बघितलं तर ॲक्सेप्टेड 4 धावा वसूल केल्या. सुपर 4 आलाय मैदानाच्या आतमध्ये. येस, आपण बिग स्क्रीनवर पुन्हा बघू शकतो 90sचे हिरो बॅटिंग करताना. ब्लॅक ग्लव्ज, काय ती हेअरस्टाईल आणि काय ती स्माईल, नुसती बघतच राहावं. निश्चित स्वरूपात जर बघितलं तर ॲक्टिंग देखील करू शकता आणि स्टील बॉडी आहे. सिंगल पसली आपण बघू शकतो रोहित यांना. चला, गोलंदाज बंद असेल या सामन्याकरता आयोजकांचा निर्णय आहे. पुढच्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली जाईल यांच्याकडून, कारण की चला, ललित आलेत गोलंदाजी मार्कवरती. यावेळी जर बघितलं तर पुन्हा एकदा नोचा कॉल आलाय आणि चेंडू पुन्हा एकदा चाललाय रोहित यांच्या बॅटमधून सीमारेषे पार येतो. यमा साईस मोटरचा दमदार चौकार.
तर जर बघितलं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता बाहेरच्या दिशेने टाकलेला, मात्र जर बघितलं तर फलंदाज थोडेसे शफल केले गेले होते आणि फ्री हिटची संधी गमावली इथे रोहित यांनी. इथं जर बघितलं तर काही समोरच्या दिशेने चांगला फटका सजवलाय, चेंडू फेकून दिलाय, सीमारेषे पार येतोय उमेश एंटरप्राइजेसचा खणखणीत षटकार. गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये नो बॉल, नो बॉलचा कॉल आलाय आणि एक धाव येते नोच्या स्वरूपात. जर बघितलं तर नो +1 येतोय. चला सामना ऑन ठेवायचा आहे. चला उर्वरित षटक जर बघितलं तर अमोल माळी आणि हितेंद्र माळी यांना परवानगी असेल, हे दोघं टाकतील उर्वरित षटक. नवीन गोलंदाज जर बघितलं तर सागर आलेत गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस जर बघितलं तर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता आणि त्यावर जर बघितलं तर धमाकेदार षटकार येते उमेश एंटरप्राइजेसचा. उमेश दादा सैनी यांनी जर प्रायोजित केलेला सिक्सर. हॅलो, आज जर बघितलं तर 10वीच्या सर्व मुलांची एक्झाम आहे,
तर थोडा आवाज कमी ठेवायचा आहे. डीजे दांडे यांना विनंती असेल. आणि इथे जर बघितलं तर डीप होणारा चेंडू टाकलाय आणि षटकाची होती समाप्ती. लांबलचक षटक जर बघितलं तर इथे होतंय समाप्त. 88 धावा झाल्यात धाव फलकावरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 88. हॅलो हॅलो. इथे जर बघितलं तर 5 षटकांची झाली आहे समाप्ती. इथे जर बघितलं तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपण बघू शकतो 88 धावा झाल्यात. इथे जर बघितलं तर कुणाल यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर दमदार आलाय षटकार. यावेळेस जर बघितलं तर दुसऱ्या चेंडूवर निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. कुणाल यांच्या जर बघितलं तर बॅटमधून मोठा फटका येण्यात तिथं अपयशी ठरलेत. मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता मात्र चेंडू निर्धाव आहे. यावेळेस जर बघितलं तर काय मोठा फटका खेळला गेलाय. बाहेरच्या दिशेने टाकला होता चेंडू आणि थोडेसे पुढे सरसावत दीपक यांच्या बॅट मधून येतोय उमेश एंटरप्राइजेसचा दमदार षटकार. इथे जर बघितलं तर पुन्हा एकदा आडव्या हाताने घेतलं गेलंय गोलंदाजाला. आणि दीपक यांचं जर बघितलं तर 20 चेंडूंमध्ये 54 धावा अर्धशतक पूर्ण झालंय. आणि यस बिग स्क्रीनवर आपण बघू शकतो दीपक यांना चांगली फटकेबाजी राहिली इथं त्यांची देखील. 20 चेंडूंचा सामना करत तब्बल 54 धावा बनवल्यात. यावेळेस जर बघितलं तर आणखीन एक लागोपाठचा तिसरा षटकार आल्याने तिसरा षटकार आलाय म्हणजे आर के स्पोर्ट्स यांच्या वतीने जर बघितलं तर आकर्षक सनग्लासेस दिले जाईल. मॅच संपलं. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 113 धावा झाल्यात धावफलकावरती. एक गडी बाद असेल आणि जो गडी बाद झालाय ना रोहित याचा चार्मिंग पर्सनॅलिटी आपण बघितली होती.
चांगली फटकेबाजी राहिली होती त्यांची देखील आणि स्मिथ हास्य असतं. आणि जर बघितलं तर कॅन्डिडेट देखील आहे यावर्षी. जर बघितलं तर चॉकलेट बॉय यांच्यावर देखील नजर असतील पुढच्या वर्षी. मिस्टर इंडिया यावेळेस जर बघितलं तर नवीन गोलंदाज आलेत सागर. रायझिंग नमो स्टारचे खेळाडू आपण बघू शकतो. आर डी सर देखील आले समालोचन कक्षात यायचंय. रोहित दर्डा. चला आर डी दादा. रायझिंग नमो स्टारचे जर बघितले तर संघ मालक देखील आहेत. आणि यावेळेस जर बघितलं तर फुलटॉस चेंडू बॅटवर पाहिजे तेवढा खासा आला नाहीये. एकच धाव येते लॉंग स्टॉपच्या दिशेने. जर बघितलं तर चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. एकच धाव येते. एकेरी धावेने धावफलक पुढे चाललंय. 118 धावा झाल्यात धावफलकावरती. आणि रोहित दर्डा हे जर बघितलं ना एकदम हसतमुख व्यक्तिमत्व आहे. सातत्याने जर बघितलं तर संघ मालकत्व घेत असतात. आणि त्यांची गोलंदाजी जर म्हटलं ना तर कायच गोलंदाजी गजब. यावेळेस जर बघितलं तर नो बॉल. 2 चेंडू चांगल्यारीत्या हाताळले गेले होते. मात्र इथे जर बघितलं तर कुठेतरी गोलंदाजाने चुकीचा निर्णय घेतला. आणि येस 2 चेंडू टाकल्यानंतर जर बघितलं तर इथं नो बॉल आलाय. आणि नोच्या स्वरूपात एक एकेरी धाव देखील येते. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. येस आपण बिग स्क्रीनवर बघू शकतो. मोठा फटका आला. आणि यस मुख्य मंचावर जर बघितलं तर रायझिंग नमो स्टारचे रोहित दादा अमोल दादा यांच्यासोबत संवाद करताना बिग स्क्रीनवर. यस तो काळे सनग्लासेसवाले रोहित दादा रायझिंग नमो स्टारचे आपण बघू शकतो संघ मालक बिग स्क्रीनवरती. चला मॅचच्या दिशेने फोकस करायचा. इथे काय पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला गेलाय. नो बॉल. नो बॉलचा कॉल येतोय आणि नो बॉल +6 असणार आहे. ते जर बघितलं तर ज्यांचं आगमन झालंय ते आपले ट्रॉफीचे स्पॉन्सर आणि सिद्धेशा स्ट्रायकर या संघाचे संघ मालक रितेश दादा माळी यांचं देखील आगमन झालंय. त्यांनी देखील मुख्य मंचावर येऊन मुख्य मंचाची शोभा वाढवायची आहे. त्यावेळेस जर बघितलं तर इथे काय जर छेडखानी केली जाते इथे फलंदाजांकडून गोलंदाजांच्या
बाबतीत लागोपाठ जर बघितलं तर दुसरा षटकार आला इथे मैदानाच्या आतमध्ये कुणाल यांच्या बॅटमधून. लागोपाठचा तिसरा आणि इथे जर बघितलं तर पुन्हा एकदा आर के स्पोर्ट्स यांच्याकडून आकर्षक सनग्लासेस असतील. 7 षटकांची होती समाप्ती. धावफलकावर जर बघितलं तर 145 धावा झाल्यात. इथं जर बघितलं तर अवांतरच्या स्वरूपात 1 धाव येते आणि या एकेरी धावेने 153 धावा 150चा टप्पा पार होताना आपल्याला दिसतोय. नो प्लस इथे जर बघितलं तर उमेश एंटरप्राइजेसचा दमदार षटकार येतोय मैदानाच्या आतमध्ये आणि या षटकाराने जर बघितलं तर धावफलकार आपण बघू शकतो 165 धावा झाल्यात. इथे जर बघितलं तर लागोपाठचा दुसरा षटकार येतोय आणि षटकाराने जर बघितलं तर धावफलक 171 धावा. येस येस.
या डावातील शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू फेकून दिला आहे लॉंग लेग सीमारेषे पार. आणि इथं जर बघितलं तर कुणाल यांचं देखील 15 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण होत आहे. 8 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघू शकतो 177 धावा उभारल्यात आणि चोपडा या संघासमोर जर बघितलं तर मोठं लक्ष ठेवलं गेलं आहे.